राम राम मंडळी, आपला भाऊ बनवत आहे देवीची प्रतिमा. तर पहिल्या आणि दुसऱ्या पार्टमध्ये बघितलं की तुम्ही त्याने सिंहाची बॉडी आणि देवीची बॉडी कशी बनवली. तर आता आपण बघणार आहोत कलरिंग आणि डेकोरेशन. तर बघा मंडळी, किती आनंद होतो ना जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या हाताने मूर्ती बनवतो. आज माझ्या भावाने स्वतःच्या हाताने मूर्ती पण बनवली आणि ती देवीच्या कृपेने पूर्ण पण झाली. सुरुवातीला तर त्याला वाटलं की त्याच्याकडून होणारच नाही, पण तो जसं जसं करत गेला तसं तसं देवीनंच त्याच्याकडून काम करून घेतलं. मातीपासून तर चेहऱ्यापर्यंतच्या प्रत्येक स्पर्शात देवीचीच कृपा जाणवली. हे रूप केवळ मातीचं नाही तर श्रद्धा, विश्वास आणि भक्तीचं प्रतीक आहे. माझ्या भावाच्या हातून ही मूर्ती घडली. कदाचित त्याला वाटत होतं हे शक्य नाही, पण खरी गोष्ट तर अशी आहे की देवीच त्याच्या हातून ही मूर्ती घडून घेत होती. आज ही माऊली आपल्या डोळ्यांसमोर आहे आणि आपल्याला फक्त एकच जाणवत आहे की आई नेहमी आपल्या सोबत असते, कधी रूपात, कधी विश्वासात, कधी आपल्या हातांना दिशा दाखवण्यात. आईचे रूप कितीही सांगितलं तरी कमीच आहे. आई म्हणजे आधार, आई म्हणजे शक्ती, आई म्हणजे करुणा, आई म्हणजे तीच माऊली जी उद्या आपल्या घरी विराजमान होणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या भावाने बनवलेली मूर्ती तयार आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. बघा आपल्या देवीचे सुंदर सुंदर व्हिडिओज.